अभिजितने तिकीट कशी काढली हाही पहिला प्रश्न होता. मी पूर्वी सांगितलं होतं, अभिजित अमेरिकेतून इथे आला, बोस्टनहून इथे आला, तेव्हाही त्याने स्वतःच्या पैशाने तिकीट खरेदी केलं. तो भारतामध्ये दिल्लीहून अनेक शहरांमध्ये फिरला, पुण्याला गेला, अमृतसरला गेला, त्याच्यानंतर हैदराबादला गेला, बेंगलोरला गेला. अनेक ठिकाणची तिकीटं त्याने स्वतःच्या अकाउंट्स मधून काढलेली आहेत. याचे पुरावे उपलब्ध आहेत. अभिजितने स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून हा सगळा व्यवहार केलेला आहे. तरी सुद्धा त्याच्यावर खोटे आरोप करून त्याची विश्वासार्हता डॅमेज करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. कारण ह्या मंडळींना याचं भान नाही की उत्स्फूर्तपणे लोकांच्या पाठिंब्यावर असं आंदोलन उभं राहू शकतं. कधी आंदोलनात भाग घेतला नाही, नेहमी कुणाची तरी लाचारी केली, कोणाच्या तरी मलिद्यावर जगले. म्हणून ही मंडळी कारस्थानाचा विचार कायम करत असतात. अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेला सुद्धा ही मंडळी झालेल्या कारस्थानात सहभागी होती. वेळ आल्यावर मी हेही सांगेन नेमकं कारस्थान काय होतं आणि कुणाकडून यांना पैसे मिळत नव्हते हे कारस्थान करण्यासाठी, हेही सांगेन. पण आता पुन्हा एकदा अभिजितला अडचणीत आणायचा असा प्रयत्न चाललेला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपण सगळे अभिजितच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. ठामपणे मनातल्या शंका दूर करायच्या. तर अभिजितला असंख्य प्रश्न विचारण्यात आलेले. आयुष्यभरात ज्यांनी मोदीजींना कधीही प्रश्न विचारले नाही, त्या गोदी मीडियानी गेल्या 2 दिवसात अभिजितला सर्व काही विचारलेलं आहे. म्हणजे काल मी बघितलं, एबीपी माझ्यावर राजीव खांडेकर विचारत होते, 5 वर्षांनी सीजेपी काही उरलं नाही तर तुम्ही काय करणार आहात. आता बघा, 5 वर्षांनी राजीव खांडेकर काय करणार आहेत, एबीपी माझा काय करणार आहे, त्यांना सुद्धा माहित नसेल. ते आता अभिजितला हा प्रश्न विचार, मोदींना कधी विचारणार नाही. मोदींना काल काय झालं याचा प्रश्न विचारणार नाहीत, परवा काय झाला याचा प्रश्न विचारणार नाहीत, उद्या काय होणार याचा प्रश्न विचारणार नाहीत.